पहिल्या भागाचं बरेच आधीच्या बऱ्याच वेबिनार्सचं रेकॉर्डिंग आहे. त्यामुळे पहिलं मी केलं नव्हतं, पण तुम्हाला माहितीचा व्हिडिओ अनेक ठिकाणी उपलब्ध आहे माझा, तर तो मिळू शकेल. तर आता काही प्रश्न असतील तर विचारा. कार्यशाळेची आज 2 बॅचेस आहेत, 2 वेळा आहेत, कारण खूप जास्त लोक आहेत म्हणून. एक रात्री 9:30ला असणार आहे आणि एक सकाळी 6 वाजता असणार आहे. भारतीय वेळेनुसार सकाळी 6 आणि दुसरी रात्री 9:30ला. जो शेवटचा दिवस आहे तो आपण दोन्ही बॅचेसचा एकत्र घेतो. काही विशिष्ट कारणाने आपण एक सामूहिक साधना, एक प्रक्रिया करतो जी अत्यंत ताकदीची आहे आणि त्याचा लाभ सगळ्यांना मिळावा सामूहिक साधनेचा, म्हणून ती आपण एकत्र घेतो. नाईस. आता काही प्रश्न असतील तर तुम्ही विचारू शकता. हँड रेज करून विचारायचे किंवा अनम्यूट करून विचारू शकता. हा, क्लास किती वेळ असेल विचारतायत. येस, साधारणतः 1 तासाचा आपला क्लास असतो. जसं मी म्हटलं की आपण उच्चारण जे आहे, उच्चारणाचा जो सराव आहे तो या प्रशिक्षणानंतर करतो. पहिले हे शास्त्र समजून घेतो, अक्षरांचा अर्थ, त्याचे प्रयोग. त्यामुळे रोज उच्चारणात आपण खूप वेळ घालवत नाही, ते आपण नंतर भरपूर सराव त्याचा होतो. तर 1 तासाचा क्लास असतो, ज्यात आपण सगळी थिअरी आणि प्रॅक्टिकल असं समजून घेतो. आणि ध्यान तुम्ही घरी करू शकता तुमच्या वेळेने सुद्धा. हा, तुम्ही 9:30ला जॉईन होऊ शकता. संगीता ताई, तुम्ही त्या ग्रुपवर आहात ना? माझा नंबर इकडे दिसतोय तुम्हाला स्क्रीनवरती पण. तर माझ्या नंबरवरती मला तुम्ही मेसेज करा आणि आपला एक वर्कशॉपचा ग्रुप आहे ज्याच्यावरती मी तुम्हाला ऍड करत जाईन. सगळी रेकॉर्डिंग्स वगैरे सगळं तिथेच येतं. ती कशी ऍक्सेस करायची, रेकॉर्डिंग्स कशी बघायची हे मी सांगेन पहिल्या दिवशी. तर 9:30 किंवा 6 कुठल्याही बॅचला तुम्ही येऊ शकता. असं काही नाही. 2 डिवाइड करण्याचं कारण की सगळ्यांना नीट अटेन्शन पण देता यावं आणि सगळ्यांना व्यवस्थित वेळ मिळावा. 6 तारखेची वेळ, वेळ तीच असणार, 9:30चीच, दररोज 9:30ची वेळ. बाकीच्या वर्कशॉप्सला एनरोल करायचं असेल तर तुम्ही मला याच नंबरवर संपर्क करा. आत्ता जी बहुतेक सगळ्या, फी हा महत्वाचा मुद्दा. मगाशी सांगायला विसरले, पण बहुतेक सगळ्या मंत्रशास्त्राच्या कार्यशाळांची फी 2,222, 2222 परत आपण 8 हा शक्तीचा एक आकडा आहे, तो तिथे कार्यान्वित करतो, म्हणून 2222 अशी एक फी आहे 8ही दिवसांची. त्यानंतर जी सराव सत्र असतात ती विनामूल्य असतात, त्याचे काहीही चार्जेस नाहीत. लकीली यावर्षी गुढीपाडव्याला हे सुरू करतोय, तर वर्षभरातला असा मानस आहे की सगळ्या मंत्र साधकांची, म्हणजे सगळेच, श्रीसुक्त, रामरक्षा, सूत्राज ऑफ गोल सेटिंग असं एक आपण वर्कशॉप घेतो, त्या ब्रोशरमध्ये तुम्ही बघाल, किंवा बाकी पण जे आहेत, हनुमान चालीसा आहे, तर सगळ्यांचा एकत्रित पण सराव रेग्युलर घेत राहावा. पण श्रीसुक्ताची कमीत कमी 8 सराव सत्र होतात, म्हणजे फक्त चॅन्टिंग प्रॅक्टिस, फक्त उच्चारण, की ज्याच्यात आपण 3 वेळा 7 वेळा लाईव्ह श्रीसुक्त म्हणतो. तुम्हीही माझ्या बरोबर म्हणता. आणि मग त्याच्यात तुम्हाला 8 दिवसात येतच. 8 ते 15 दिवस झाले तरी डोंट वरी, मी असणारच आहे. तर अनेक साधकांचा हा अनुभव आहे की तुम्हाला येईपर्यंत आपण थांबत नाही, त्यामुळे डोंट वरी. कारण मी बाय प्रोफेशन टीचर आहे, त्यामुळे चांगली टीचर आहे. तर मी तुम्हाला आल्याशिवाय तुम्हाला सोडणार नाही, डोंट वरी. हो, बिनधास्त प्रवास करू शकता. मंत्रशास्त्राला असं काही बंधन नाही. आपण कर्मकांड फारसं करत नाही आहोत यात. पूजापाठ नाहीये किंवा स्थानबद्धता नाहीये. तुम्ही निश्चित प्रवास करू शकता. सर्व सत्र बॅच. अटेंड करायची ना? हा, संगीताताई, आपला ना एक ग्रुप असतो, त्या ग्रुपवर झूमची लिंक येते, तुम्ही रोज त्याच्यावर जॉईन होता. आणि बाकीच्या वर्कशॉपचे वेगवेगळे ग्रुप्स आहेत, त्याच्या वेळा वेगवेगळ्या आहेत. जसं मी म्हटलं की भरपूर 40-50 विषय आहेत. स्वरयोग आहे, भैरव साधना आहे, भैरव तंत्र ज्याच्यात आपण 112 ध्यानाच्या पद्धती शिकतो, असे खूप सविस्तर विषय. आता आपण फक्त श्रीसुक्ताविषयी बोललो. अ, एकच मिनिट कोणीतरी प्रश्न विचारत होतं, एका मिनिटात तुमच्याकडे येते. सगळ्यात महत्वाचं, ही जी वेबिनार्स आहेत ना, ही आम्ही रेग्युलर घेतो खूप विषयांवरती. कालच पास्ट लाईफ रिग्रेशन वरती एक वेबिनार झालं, पूर्वजन्म चिकित्सा.
तर तुम्हाला नुसती माहिती हवी असेल तरी तुम्ही वेबिनार तर कधीही अटेंड करूच शकता. वर्कशॉपचे काही तारखा, वार, तिथी असं बघून शांती केलेली असतात. आणि यावर्षीचा तर योग अप्रतिम आलेला आहे, 3, 6 आणि 9चा, मग अशी मी म्हटलं तसा. त्यामुळे मी विशेष उत्साहात आहे, कारण आपण मार्च मध्ये घेतो. मार्च म्हणजे 31 मार्चच्या आसपास. त्याचं एक महत्वाचं कारण, भारतीय आर्थिक नववर्ष, फायनान्शियल न्यू इयर आपलं 1 एप्रिल पासून चालू होतं. तर आपल्या आर्थिक नववर्षातील आपले फायनान्शियल गोल्स असतील, ते सगळ्यांचे अचीव व्हावेत या इच्छेने पण आपण मार्चमध्ये श्रीसूक्त घेतो, की सगळ्यांना त्यांची आर्थिक आणि भौतिक ध्येय सुद्धा मिळाली पाहिजेत. कारण भरल्या पोटी तत्वज्ञान आहे, तर पोट भरलीच पाहिजेत आणि भरभरून भरली पाहिजेत. मग अध्यात्म तर येणारच आहे. श्रीसूक्त अध्यात्माकडे नेईलच तुम्हाला. हा, आता प्रश्न विचारा. कार्यशाळेची फी 2222, बरोबर अंजली? 2222 बरोबर आहे. बॅच समजा आज रात्री अटेंड केलं तर उद्याची सकाळी अटेंड करता येईल का? हो, येऊ शकते. असं करताय? हो, आता छान प्रश्न आहे. कारण मुळात बघा, 8 दिवसांच्या 8 शक्ती आहे. ओके. तर रोज सकाळ आणि रात्र विषय तोच असणार आहे. त्यामुळे तुम्ही समजा एखाद्या रात्री नसणार आहात तर सकाळी करू शकता, तसा प्रश्न काही होणार नाही. आपण 2 ग्रुप एवढ्यासाठी केले आहेत की काही जणांना डेडिकेटेड हीच वेळ जमणार आहे, मग त्यांना सगळ्यांना नीट पर्सनल अटेन्शन देता यावं म्हणून. पण तुम्ही कुठलाही कुठेही येऊ शकता, काहीच प्रश्न नाही. आणि असं करतो आम्ही थँक्यू. इकडून तिकडे, काहीच प्रश्न नाही त्याचा. थँक्यू. येस. ध्यानासाठी सत्र नाहीये, पण ध्यान बरीच मेडिटेशन युट्यूबवर पण आहेत, ती तुम्हाला पाठवते आपल्या ग्रुप, या ग्रुपवरती थोडे दिवस राहिला तर याच्यावर अजून पण माहिती मी टाकत राहीन. पुढच्या आठवड्यात एक पुढचा वेबिनार घेणार आहोत, त्याची पण माहिती येईल. आकाशिक रिडिंग वरती एक वेबिनार, आता एक आकाशिक रिडिंगचं वर्कशॉप चालू आहे आमचं. तर त्याच्यासाठी खूप जणांचा इन्क्वायरीज होत्या, म्हणून आपण एक वेबिनार घेणार आहोत माहिती स्वरूप, आणि त्याच्यात लाईव्ह काही रिडिंग सुद्धा करणार आहोत. स्वरयोगाचं वर्कशॉप आता साधनाताई, लेवल 1, तुम्हाला लेवल 1 करायचंय का संपूर्ण स्वरयोग शिकायचंय? मला पर्सनल वर मेसेज करा. संपूर्ण स्वरयोग शिकायचं असेल किंवा लेवल 1, तर एप्रिल 3ऱ्या आठवड्यामध्ये त्याची बॅच चालू होती. संपूर्ण स्वरशास्त्र म्हणजे 395 सूत्र आहेत त्यात आणि श्वासाचे प्रयोग आहेत. त्याचीही माहिती युट्यूबवर आहे. स्वरयोग म्हणजे काय, नाही तर आपण एखाद्या वेबिनारमध्ये त्याच्याविषयी बोलूया. फीज साठी ना मी ना QR कोड टाकते नंबरवर, त्या नंबरवरती जीपे करा तुम्ही, किंवा QR कोड टाकेन, मग त्या नंबरवरती सागर जानवेकर नावाने अकाउंट नाव येईल, त्याच्यावरती तुम्ही जीपे केलं तर तुम्ही ते करू शकाल. माझा नंबर दिसतोय स्क्रीनवर, 98333. तो दुसरा नंबर आहे, तो बाहेरचा आहे, ऑस्ट्रेलियाचा. तो 98333 आहे, तो फक्त व्हॉट्सअपवर ऍक्टिव्ह असतो, म्हणजे त्याला कॉल येतात पण ते उचलले जात नाहीत बऱ्याचदा. तर फक्त व्हॉट्सअपवर मला संपर्क केलात तर त्यावर मी तुम्हाला फी साठीचा QR कोड आणि सगळी माहिती पाठवते. आपल्या ग्रुपवर पण टाकते आता, पण व्हॉट्सअपवर नक्कीच मिळेल तुम्हाला. एक मिनिट. कारण 2-3 वेगवेगळ्या ग्रुपवरनं जर तुम्ही जॉईन झाला असाल तर मला कळेल तसं. आणि ज्या ग्रुपवर तुम्ही आहात तिथे तुम्ही स्क्रीनशॉट टाकलात किंवा मेसेज टाकलात, त्या ग्रुपवर मेसेज टाका की पेमेंट डन, मी तुम्हाला ग्रुपमध्ये, ऍक्च्युअल वर्कशॉपच्या ग्रुपमध्ये ऍड करू शकेन. 9833392802, 9833392802 या नंबरवरती तुम्ही व्हॉट्सअप केलं तर तुम्हाला मी लगेच रिप्लाय करू शकते. मेसेज न करता डिरेक्ट पेमेंट करू नका, कारण काही जणांना फक्त पेमेंट करतात आणि मग त्यांना ट्रॅक करणं खूप अवघड होऊन बसतं. तर तुम्ही मेसेज करा आणि मग पेमेंट करा, किंवा पेमेंट केल्या केल्या मेसेज करा, नाहीतर मग तुम्ही ग्रुपवर, आणि तुम्हाला झूम लिंक आणि रेकॉर्डिंग्स कशी पाठवायची कळणार नाही आम्हाला. हो, छान प्रश्न आहे. सोयर आणि सुतक, मंत्रशास्त्राला सोयर सुतक हा विषय येत नाही. सोयरातही चालतं, सुतकातही चालतं, करू शकता. सुनीता ताई, तुम्ही ग्रुपमध्ये नसाल तर मग मला मेसेज करा, मी माझा नंबर टाकते या चॅटवरती, त्याच्यावरती मला मेसेज करा. काही जण ना वेगवेगळ्या ग्रुपमधनं आले असतील. एक आमचा कॉमन ग्रुप आहे ज्याच्यात जनरली मी चॅटवरती माझा नंबर टाकते.
तर तुम्ही वेगळ्या कुठल्या ठिकाणाहून तुम्हाला लिंक मिळाली आणि आला असाल तर हरकत नाही, पण मला मेसेज करा. स्वरयोगाचं म्हटलं तसं एप्रिलच्या तिसऱ्या आठवड्यात साधारणतः होईल, कारण आता रामरक्षा, आता रामरक्षेची कार्यशाळा आहेच आपली रामनवमीला. आणि मग ती पण एक खूप वेगळी आहे. रामाच्या बीजमंत्रात्मक रामरक्षेमध्ये असंख्य मंत्रशक्ती आहेत, असंख्य. म्हणजे आपण तुलनाच नाही करू शकत दुसऱ्या कशाशी. तर स्तोत्र आणि मंत्र या दोन पद्धतीने रामरक्षेचा समग्र अर्थ आपण बघतो, आणि त्यातल्या बीज मंत्रशक्तींचे विविध प्रयोग आपण करतो. अजून काही प्रश्न आहेत का? मानस मान हा, माहितीये तुला बाबा. मान गोट म्हणजे मान ना असं बुद्ध म्हणजे बुद्धिमान ना. आवाज काय दिला? अगं बुद्धिमान म्हणते तर बुद्धिमान ना असे असेल. हम्म. ऐक तुला पकडे तुझा बुद्धा इथे. ऐक हळूहळू एवढं हळू एवढ्या जवळ रडू नको. आता हळूहळू जरा हळू. नाही. सो कोणाला काही प्रश्न असतील तर विचारू शकता. QR कोड स्कॅनर मी पाठवलाय. सागर जानवेकर असं नाव येईल त्या QR कोडला, ज्याच्यावरती तुम्ही पेमेंट करू शकता. अं, हो, तुम्ही मध्ये कोणीतरी प्रश्न विचारलाय, मध्ये 1-2 दिवस नसू तर खूप काही तुमचं बुडणार नाही, कारण व्हिडिओज तर येतीलच, रेकॉर्डिंग तर आहेतच, आणि नंतर प्रॅक्टिस पण आहे. त्यामुळे असं काही बुडलं असं काही होणार नाही. ग्रुप ओपन करते मी, तुम्हाला ग्रुपवरती मेसेज टाकायचा असेल तर. त्या ग्रुपवरती तुम्ही मेसेज टाकू शकता वेन यू आर, जेव्हा तुम्ही एनरोल कराल तेव्हा. आणि बाकीची माहिती मी सगळं अग्निहोत्र वगैरे सगळं आपण शिकू तशी तशी देईन. आत्ताला तुम्हाला काही तयारी नाही करायची, इट्स व्हेरी इझी. अशी काही तयारी नाहीये. तुम्ही जॉईन झालात की आपला एक वर्कशॉपचा ग्रुप असतो, ज्यात तुम्हाला रेकॉर्डिंग सगळं कसं करायचं, काय सिस्टमॅटिक, खूप सिस्टमॅटिक पद्धतीने येतं. आणि आपण अत्यंत शास्त्रशुद्ध पद्धतीने 8ही दिवसांची साधना करतो. काही प्रश्न असेल तर विचारा आज. हो, वर्कशॉप झूमवर असेल. येस, झूमच वापरतो आपण. आणि हे पेड झूम आहे, त्यामुळे 1 तासाचा 1.5 तास झाला तरी काही हरकत नसते. सो झूमवरच असतं. नाईस. काही प्रश्न नसतील तर एक्झिट करू शकता. प्रश्न असतील तर विचारा. हो, काही जणांनी मला रजिस्टर केलं आणि सांगितलंय की 2,000च एका वेळी. येस, तुम्हाला 2 अटेम्प्ट मध्ये करावं लागतं. 2,000 आणि मग 222.
कारण UPI ला काही वेळा ते लिमिटेशन असते, ऍट अ टाइम 2000च जातात असं वगैरे. तर तुम्ही दोन ह्याच्यात करू शकता, असं काही नाही. आता आज उद्याला आपण याचा ग्रुप फॉर्म करूया. परवापासून आहे. हा, सुनीताताई. हा नमस्कार. मला विचारायचं होतं, आता आपण स्त्री सूक्त शिकणार आहोत. असे तुमचे सायमल्टेनियसली एखादा कंबाईन, जसं रामरक्षा म्हटलात तुम्ही, म्हणजे असं कंबाईन काही कोर्स आहे का डिझाईन तुमच्याकडे असा, की एवढं एवढं केलं तर असं? भरपूर आहेत. भरपूर आहेत. तुम्हाला कुठला विषय शिकायचा यावरती बऱ्याच बॅचेस सायमल्टेनियसली चालू असतात, कारण मी फुल टाइम याच क्षेत्रात काम करते, त्यामुळे भरपूर बॅचेस दिवसभर चालू असतात. तर तुम्हाला नेमकं काय शिकायचं आहे सांगितलं तर मी गाईड करू शकते. ओके. म्हणजे आता मी पहिल्यांदाच तुमच्या वेबिनारला जॉईन झाले. माझ्या एका ओके. मैत्रिणीने लिंक ओ, पाठवली. नाईस नाईस. आणि मग आम्ही असं सगळ्यांनी मिळून विष्णू सहस्त्रनाम एकादशीला चॅन्ट करतो, अरे वा, मस्त. ग्रुप ऑफ मध्ये. आणि मग अच्छा. श्री सूक्त चाललं होतं की आपल्याला वाचता यायला पाहिजे, आणि त्या निमित्ताने आता तुमचा हा वेबिनार मला मिळाला. तुम्ही व्हेरी गुड. रामरक्षा पण म्हणलं, ते पण म्हणजे ते नाही मला, म्हणजे मला येतच नाही स्पष्ट सांगायचं. अच्छा, ओके. नाही, मग आवडेल. ते असतं, आपण शिकतो ना. 6 एप्रिल रामनवमी ते हनुमान जयंती रामरक्षा असतं. त्या अच्छा, पण आणि वेळ तारखा काय खूप असेल? सुंदर आहेत सर. तीच वेळ असते 9:30ची. त्या पण तारखा यावेळी 6 आणि 12 तारीख आलेली आहे, त्यामुळे परत 6 आहे, 3 आहे आणि 9 आहे. तर हे दोन्ही वर्कशॉप त्याच अनुषंगाने घेतो आहोत. रामरक्षा आपण 6 एप्रिल ते 12 एप्रिल अशी घेणार आहोत. त्याचं आपण रामरक्षा सूत्राज ऑफ गोल सेटिंग, म्हणजे आयुष्यामध्ये ध्येय कशी निश्चित करायची हे रामरक्षेत शिकतो. त्याचंही वेबिनार आपण एक पुढच्या आठवड्यात घेऊया, असंच कधीतरी. सांगेन मी, आपल्या ग्रुपवरच टाकेन. ते वेबिनार आपण हा, घेऊया मला निश्चितपणे. तुमच्या ग्रुपमध्ये जॉईन केलं तर बरं होईल, म्हणजे मग मी हो, हे करू मला शकते. मेसेज करा, कारण माझ्याकडे तुमचा नंबर नसेल. नाही, हा मी तुमचा आता नंबर सेव्ह करून घेतलाय. मी आराम तुम्हाला एक मेसेज की मला करून ग्रुपमध्ये ठेवा. ऍड मग कर. तुम्हाला आमचा एक मेन ग्रुप आहे, ज्याच्यात मी ह्याच्यासाठी करेन. तिथे सगळे इन्फॉर्मेशन याच्या संबंधी मला मिळतील. हा, इव्हन सगळ्या वर्कशॉपची माहिती येते, किंवा आम्ही बरेच फ्री सेशन्स घेतो त्याची माहिती येते. ते पास्ट तुम्हाला लाईफ मिळतं. रिग्रेट जे सांगितलं ते पण मला, मी पण त्याच्यामध्ये पण इंटरेस्टेड आहे. पास्ट लाईफ मला ते रिग्रेशनचा कालच्या वेबिनारचा व्हिडिओ आहे, तो मी पाठवेन, तो तुम्ही बघू शकाल. आणि त्याचं वर्कशॉप आपण घेणार आहोत याच महिन्यात आहे, कारण त्याला खूप इन्क्वायरीज आहेत. ते पण आपण एक 15-20 वर्ष पास्ट लाईफ रिग्रेशन घेतो आहोत. तर ते होईलच, रेग्युलर असतात हे सगळे विषय. खूप खूप धन्यवाद. थँक्यू सो मच. खूप थँक्यू छान सो मच. वाटलं. आणि थँक्यू. तुमचं पहिलं तुम्ही जेव्हा वाचायला सुरुवात केली, ते रिचा जेव्हा बोलायला सुरुवात केली, खूपच मस्त वाटलं. मला खूप आवडलं ते. खूप छान थँक्यू. वाटतंय. थँक्यू, थँक्यू युनिवर्स. तुम्हाला माझ्याशी, माझ्या फ्रेंडला आणि तुम्हाला कनेक्ट झाले तुम्हाला आज मी. अगदी. खूप छान वाटलं. नक्कीच. थँक्यू. मला पण थँक्यू सो मच. ग्रुप मी ओपन केलाय, म्हणजे त्या ग्रुपवर तुम्ही सगळे मेसेज करू शकाल, ज्या ग्रुपवर तुम्ही आहात तिथे. इफ यू आर इंटरेस्टेड टू बी अ पार्ट ऑफ द वर्कशॉप, तर तिथून मॉनिटर करणं सोपं जाईल. हो, काही जणांनी मेसेजवर मला रामरक्षा आणि हनुमान चालीसा, तर आपण हनुमान चालिसाची पण रीतसर कार्यशाळा असते. त्यात हनुमान चालिसा हा शाबर मंत्र आहे, आणि अप्रतिम त्याचा अर्थ. मनोविज्ञान किंवा माइंड योगा ज्याला आजकाल म्हणतात, तर मनाचं विज्ञान आहे हनुमान चालिसा हे सगळं. त्या अनुषंगाने आपण हनुमान चालिसा शिकतो. तर ती हनुमान जयंतीला चालू होईल, त्याची पण माहिती तुम्हाला येत राहील या सगळ्या गोष्टींची. तर ते मिळेल एका वर्कशॉपमधून दुसऱ्याची, अशी आपण माहिती घेऊ. आणि हे सगळं आपण कनेक्टेड शिकतो, कारण तेवढी आपली आपोआप एक 3 3 आठवडे तर झालेच ना, 21 दिवसांची आपोआप साधना होते.
आणि वेगळा वेगळा अर्थ खूप आपण उलगडतो हनुमान चालिसेचा, रामरक्षेचा. तुम्ही ज्या ग्रुपवर आहात त्या ग्रुपवरच थांबलात आत्ता तरी चालेल. नंतर मी दुसऱ्या ग्रुपला ऍड करेन, पण मला कळायला सोपं जाईल की कुठल्या ग्रुपवरनं तुम्ही आला आहात ते. म्हणून मी फक्त ग्रुपसाठी निलिमाताई तुमच्या प्रश्नाचं उत्तर दिलं का मला आठवत नाही, पण येस, वर्कशॉप झूमवरच असतं. सुनीता ताई, मी काही चॅटवरचे प्रश्न वाचते. बॅच एकच ठेवा. नाही, बॅच तुम्ही आलटून पालटून करू शकता, फरक काहीच नाही. ते झूम लिंक शेअर करणार, मग तुम्ही कुठल्याही लिंकला जॉईन व्हा. तुम्हाला काही असं कळवायची गरज नाहीये की कुठल्या ह्याच्यात आहात नाही. पण तुम्हाला विषय इकडे मिळेलच नक्कीच. मी आता थोडेसे चॅट वाचते काय काय टाकलंय ते. सगळे इथे आहेत नाही माहिती नाही, पण तरी सुद्धा. संगीता सोमण, येस, 9:30ची बॅच तुम्ही घेऊ शकता. मी 9:30च्या ग्रुपमध्ये तुम्हाला ऍड करून ठेवीन. वेळ रोजची तीच असेल, 9:30 आणि सकाळी 6. यू कॅन जॉईन विच एव्हर यू वॉन्ट. मला अजूनही कोणाला इन्व्हाइट करायचं करू शकता, काहीच प्रॉब्लेम नाही. संपदा कुलकर्णी, हा, बाकीच्या वर्कशॉपला एनरोलमेंट साठी तुम्ही मला मेसेज केला तर कुठली वर्कशॉप चालू आहेत हे मी सांगेन, किंवा कुठली येत्या काळातली आहे ते सांगेन. त्यानुसार तुम्ही ठरवू शकता. जसं रामरक्षा, हनुमान चालिसा लाईन अप आहेतच, ती असतीलच या महिन्यात. साधारणतः दरवर्षी याच रामनवमी, हनुमान जयंती याच सुमारास ते होतात. सगळ्याच्या फीस सेम आहेत, 2 to 2 2. आणि बहुतेक सगळ्या 7-8 दिवसांच्या असतातच वर्कशॉप. अंजली गोडपे ताई, तुम्हाला पण उत्तर मिळालं असेल. संगीता सुमन, ध्यानाची सत्र असतात. दर पौर्णिमेला आपण ध्यान सत्र घेतो. काही वेळा दर अमावस्येला सुद्धा घेतो. म्हणजे आधी दर अमावस्या आणि दर पौर्णिमा असं घ्यायचो. पण आता इतक्या गोष्टी चालू असतात, इतकी गोष्ट म्हणजे वर्कशॉप्स म्हणा, सेशन्स, की अमावस्येचं काही वेळा जमत नाही. उद्या जर घेणार असेल तर मी नक्की ग्रुपवर टाकेन. प्रयत्न करीन घेण्याचा, कारण नवीन वर्ष चालू होत आहे. तर नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला घेतो नेहमी. म्हणजे 31st बऱ्याचदा घेतो, आणि गुढीपाडव्याच्या वेळीही घेतलेला आहे. तर प्रयत्न करीन उद्या आपण ध्यान घेऊया एखादं पाडव्यासाठी. उद्याची अमावस्या खूप खास आहे, माहीत असेल ज्योतिष जाणणाऱ्यांना. तर शनीची अमावस्या आहे आणि अत्यंत महत्वाची आहे. तर प्रयत्न करू घेण्याचा, किंवा शनिवारचं एखादं सत्र घेऊया. अजून काही? हिलिंग रॅप ग्रुप ओपन नाहीये. हा, शिल्पाताई, तुम्ही त्या ग्रुपवर आहात का? तो ग्रुप ओपन नाही करणार, कारण त्याच्यावर 400 लोक आहेत, आणि मग काही वेळा ना, काही चुकीचे मेसेजेस, कोणी काहीतरी फॉरवर्ड्स टाकतं, काही स्पॅम मेसेजेस, त्या अनुषंगाने तो बंद ठेवला जातो. पण तुम्ही मला पर्सनलवर मेसेज करा ना, म्हणून तो बंद ठेवते मी, की बाकीच्यांना उगाच काही चुकीचे मेसेजेस नकोत यायला. हे थोडंसं व्हॉट्सअपला प्रॉब्लेम होतो की स्पॅम करतात लोक लगेच. तर शिल्पाताई तुम्ही मॅडम, मी तळवळकर बोलते. बोला. हा, मला विचारायचं होतं की मी फक्त 199 भरलेले आहेत की जे पेमेंट केलेलं, आणि आजच्या ह्याच्यामध्ये मी आहे का? म्हणजे मी आता तर जॉईन झाले, पण म्हणजे हा पेड वर्कशॉप आहे का काय आहे? पेड म्हणजे वर्कशॉप आहे. हो, वर्कशॉप जे 8 दिवसांचं असतं ना, ते पेड असतं. बाकी म्हणजे प्रॅक्टिस फ्री असते. 199 मी जे दिलेत ते बरोबर आहे 8 दिवसासाठी? नाही, 199 नाहीये, 2222 अशी फी आहे. नाही, मग एक कुठलं तरी होतं ते, मी 199च दिलेले आहेत. मी हे नाही, ते टू माझं टू नव्हतं. म्हणता ना. हो, माझं नसेल. मग कसं काय मी ह्याच्यात असे आता मला नाही या माहिती, ग्रुपमध्ये म्हणजे कसं?
अच्छा. मला खरंच नाही माहिती तुम्ही कशा आहात, पण 199 कारण मी नाहीये त्याच्यासाठी असं. विचारते की इथे काहीतरी आलं होतं, चैत्री नवरात्र साधना, करेक्ट, आणि चैत्री नवरात्र. 29 मार्च पासून 6 पर्यंत आहे म्हणून, अच्छा. आणि त्याची फी 199 असं तेवढंच मी पेमेंट केलेले पण. ओके, नाही ती म्हणून साधना मी नाही हा. घेते. म्हणजे चैत्री नवरात्राची साधना आपण रामनवमी रामरक्षेची घेणार आहोत, पण ती 6 तारखेपासून आहे. सो हे वेगळ्या कोणाचं तरी काहीतरी नाही, असू हे शकतं. 29 पासून आहे. नाही मग हे नाही. पुष्कराज राऊत खाली लिहिले. अच्छा, नाही मग हे माझं नाहीये, हम्म. कारण उद्या अमावस्या आहे, तर उद्या नक्कीच कुठली साधना नाही. अच्छा. म्हणजे आपणला जे आहे आज ते आता. श्री हा सुक्ताचं हा हा. वर्कशॉप आहे, जे गुढीपाडवा ते रामनवमी आहे असं. मग ह्याचे किती चार्ज असतात तुमचे? त्याचे दोन हजार हा. दोनशे बावीस त्याच्यात आठ ओके ओके. दिवसाचं प्रशिक्षण आहे आणि मग 8 दिवसांचा हो हो सराव आहे. त्या सरावाचे काही हो हो चार्जेस हो नाहीत, फक्त प्रशिक्षणाचे आहे. हो हो हो. तर मला खरं म्हणजे आता आमच्याकडे रामाचं मंदिर आहे, आणि ते रामनवमीसाठी म्हणून नाही का इथे बरेच थोडस तयारी आणि ह्याच्यासाठी इकडे आले. नाईस नाईस. तर ह्या ग्रुपमध्ये कशी मला तेच कळत नाही, आणि मी आता सगळं ऐकलं तुमचं. पण कोणीतरी मला तुम्हाला असं. लिंक पाठवली असेल आणि तुम्ही ती जॉईन हा, झाली असं असेल, असं काहीतरी झालं असेल. असेल. हा, हा हा. फॉरवर्ड्स करतात ना, मग पटकन मला. लक्षात नाही. हा हा, म्हणजे मला श्री सुक्त वगैरे म्हणता येतं, रामरक्षा अस्तित्व, विष्णू नाईस सहस्त्रनाम, म्हणजे बरेच लहानपणापासूनच म्हणते मी हे. नाईस. पण म्हणजे डिटेल मध्ये थोडस छान वाटलं ऐकून, आणि हो तुमचे उच्चार इतके छान आहेत की थँक्यू. अतिशय शुद्ध, छान, स्पष्ट, आणि सुरेख वाटतं ऐकायला. ते बघू, मी नंतर कधीतरी मी हो, काहीच जॉईन हरकत करेन. काहीच हरकत. हा. पण आज मी फ्री अटेंड केलेले मॅडम. हो, पण आजचं फ्रीच होतं, काहीच प्रश्न नाही. आजचं फ्रीच होतं का? हो हो ओके. हो, हा हा. काहीच प्रॉब्लेम नाही, आजचं फ्रीच होतं ना. बर बर. ओके ओके. हा. ठीक आहे, ठीक. थँक्यू. थँक्यू सो मच. गुड नाईट. एवढा अभ्यास आहे त्या पोरीचा. संस्कृतचे गोष्टी बघ. थँक्यू शिल्पाताई. हो. शिकवायला यायची नाही. नाही सो प्रश्न नसतील तर आपण मीटिंग एंड करूया. आणि ज्यांनी मला पर्सनलवर मेसेज केले त्यांना मी वर्कशॉपचे डिटेल्स पाठवते. थँक्यू सो मच.